हॅलो हाय फ्रेंड्स. हे बघा मी आज करणार आहे काळी दिडग्याची भाजी आणि आमटी पण करणार आहे त्याचीच. आणि हे बघा मी 3 ते 4 तास भिजत ठेवलेली काळी दिडगे. आणि आमच्याकडे दिडगे पण बोलतात आणि गेवडा पण बोलतात. आणि मी इकडे दिडगे कुकर लावले. 3 ते 4 शिट्ट्या मी आता देणार आहे. आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी आता फोडणी देणार आहे भाजीला. आणि हे बघा इकडं मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतला. आणि तेल तापल्यानंतर मी आता जिरं, मोहरी, कढीपत्ता अशी फोडणी देणार आहे. आणि हे बघा फोडणी देऊन झाल्यानंतर मी 2 कांदा चिरून घेणार आहे. आणि हे बघा कांदा टोमॅटोचीच फोडणी दिलं ना तरी पण ही भाजी खूप छान लागते. आमच्या गावाला ना खूप आवडीने खातात ही भाजी. आणि माझ्या मिस्टराला पण खूप आवडते ही भाजी. माझे मिस्टरने गावाला गेलेले ना परवा, तेव्हा घेऊन आलेत ते काळे दिडगे. आणि आमच्याकडे दिडगे बोलतात. आणि तुम्ही काय बोलता ह्या भाजीला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा इकडं कांदा थोडंसं लालसर झाले की मी आता टोमॅटो टाकून घेतलं थोडंसं. आणि बघा 2 चमचा मी खोबऱ्याचं थोडंसं वाटण घालत आहे. कारण माझ्याकडे शिल्लक होतं थोडंसं खोबऱ्याचं वाटण. आणि घातलं तरी पण चालते, नाही घातलं तरी पण चालतं. असं सुद्धा खूप छान लागते ही भाजी. मी घरात होतं म्हणताना थोडंसं घातलं. असं पण कडधान्याच्या भाजीला ना थोडंसं मसाला असले तरी पण टेस्ट छान येते त्यामुळं. आणि हे बघा 2 चमचा मी लाल तिखट घेतले. आणि थोडंसं परतून घेते. परतून झाल्यानंतर बघा मी आता काळे दिडगे घेणार आहे ते उकडलेले. आणि ह्याच्यामध्ये मस्त अशी फोडणी देऊन मी 2 ते 3 मिनटं आता शिजून द्यायचं जरासं. आणि 2 ते 3 मिनटानंतर शिजून झालं ना मग लगेच भाजी तयार होते. आणि ते काळे दिडगे शिजलेले थोडीशी पाणी असताना त्याचीच फोडणी द्यायची. इकडं आमटी बनवून घ्यायचं. आणि त्याची आमटीसुद्धा खूप छान लागते. आणि हे बघा मी सुकी भाजी पण मी त्याचीच केली आणि आमटीसुद्धा तेच करणार आहे बघा इकडं. आणि हे बघा इकडं अशी भाजी आणि आमटी मस्त अशी तयार झाले. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. चला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.